हरी. मी विश्वास प्रल्हाद तावसे व माझी सहधर्मचारिणी सौ यशस्वी आम्ही पुण्याला औंध या भागात राहतो. 2017 ते 2018 या काळात आमची पैदल परिक्रमा सुरू झाली. त्या परिक्रमेला सुमारे 170 दिवस लागले होते. या 170 दिवसांच्या परिक्रमेच्या काळामध्ये आणि परिक्रमेहून आल्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा जे काही चिंतन झालं, कारण परिक्रमा जरी समजा शारीरिकरित्या संपली तरी मानसिकरित्या ती एक उपासना आहे, ती एक तपश्चर्या आहे, त्यामुळे ते चालू होतंच. जसं माझ्याकडून परिक्रमेनंतर नेहमीच शुभ्र कपडे वापरले गेले, तसंच ते चिंतन चालूच असायचं. तर त्या चिंतनाचा काही भाग आता मी आपल्यासमोर मांडतोय. नर्मदे हर, नर्मदा गायत्री. ओम रुद्रदेहायै विद्महे मेकलकन्यकायै धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. या परिक्रमेच्या काळात आम्हाला आणखी ज्या काही गोष्टी अनुभवल्या आल्या त्यातल्या काही अशा होत्या की ज्या संत महात्म्यांच्या भेटींमुळे, त्यांच्या प्रेमळ अशा दृष्टींमुळे आपल्याला भविष्यामध्ये काही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी केलेल्या काही विशिष्ट प्रकारच्या ट्रीटमेंटमुळे आपल्याला लाभ होत असतात. पण त्याच वेळेला त्या साधकाची पण अशी जबाबदारी असतेच ना, की आपणही आपल्या त्या प्रकारच्या गुरूंना काहीतरी अर्पण केले पाहिजे. एरवीसुद्धा जसं गुरु आणि राजा, अर्थात इथे आता राजाचा काही संबंध नाही, यांच्याकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नसतं. त्यांना काहीतरी दक्षिणा, फळे वगैरे अर्पण करायची असतात. नमस्कार तर करायचाच असतो. तर आम्ही जेव्हा जेव्हा अशा सत्पुरुषांकडे गेलो, किंवा आपण असंही म्हणू की त्यांनी आम्हाला जणू त्यांच्याकडे ओढूनच घेतलं होतं, किंवा असंही म्हणता येईल की नर्मदा मैयाने आम्हाला त्यांच्याकडे पाठवलं होतं. असो, जे काय असेल ते असो, पण आमची व त्यांची भेट झाल्यावर त्यांनी तर त्यांचे काम केले, आमच्यावर कृपा केली, पण आम्ही पण आमच्याकडून काहीतरी करायला पाहिजे ना त्यांच्यासाठी. आम्ही आमची जबाबदारी पार पाडायला पाहिजे ना. हो, आणि ती नक्कीच पार पाडायला पाहिजे. तर त्यांची सेवा आपण कशी करणार? त्यांचे हातपाय चेपावेत, त्यांना काही खाऊ घालावं, अशी तरी काही परिस्थिती ते नसते. मग त्यांच्याशी संवाद साधताना असं लक्षात आलं की ते जिथे असतील तिथे ज्या कुठल्या देवतेचे मंदिर असेल त्या देवतेची संबंधित स्तोत्रांनी, मंत्रांनी आपण आराधना करणं हे त्यांना फार आवडतं. मग असे महात्मे आम्हाला जिथे जिथे भेटले तेथे त्या प्रकारची उपासना आमच्याकडून मैयाने करून घेतली. हो, उदाहरणार्थ कालीमातेच्या मंदिरामध्ये आम्ही गेलो असताना तिथे आम्हाला श्री सप्तशतीच्या पाठासाठी ग्रंथ मिळायचा, मग तो पाठ आम्ही करायचो. राजराजेश्वरीच्या मंदिरात गेलो असताना श्री ललिता सहस्रनामाच्या पाठाच्या साहाय्याने आम्हाला उपासना करायला मिळाली. काही शिवालयांमध्ये गेलो असताना रुद्रपठण करीत असो किंवा शिवमहिम्न स्तोत्र म्हणत असो. श्री महाविष्णूंच्या मंदिरामध्ये गेलो असताना तिथे श्रीमद भगवते गीतेचे पठण केले किंवा श्री विष्णू सहस्रनामाचे पाठ केले. अहो काय काय आणि किती किती म्हणून सांगू. मग आम्ही त्या आश्रमात असो व मठात असो, मंदिरामध्ये असो व कोणाच्या घरीही असो, कारण व्हायचं काय की आम्हाला जर कोणी त्यांच्या घरी आसरा दिला असेल तर त्यांच्या त्या ऋणांमधून कसं उतराई होणार. हो, आपण पुन्हा कधी त्या घरी जाऊ की नाही याबद्दल आपल्याला काही माहीत नाही. मग आपल्याला जी काही मदत त्यांनी केली त्यातून उतराई कसं व्हायचं. कारण हॉटेलमध्ये किंवा लॉजमध्ये आपण जसे पैसे मोजतो, चुकते करतो, तसं इथे करताच येत नसतं. इथे कोणीही परिक्रमावासियांकडून मुक्कामासाठी भाडे वसुली करत नसतो किंवा जेवणाचे चार्जेसही घेत नसतात किंवा अंथरूण पांघरून पोरल्यापोटी काही मोबदला मागत नसतात. हे तर सगळ्यांना माहिती आहे. मग आपण त्यांचं उतराई कसं व्हायचं. मग आम्हाला असं आठवलं की आम्ही जेव्हा चितळे पतिपत्नींच्या बरोबर त्यांच्या सेवा केंद्रावर जात होतो त्यावेळेला त्या यात्रेकरूंना सेवा दिल्यानंतर ते चितळे पतिपत्नी दोघं असं विचारत असत की महाराज, माताराम, आमच्याकडून तुमची काही सेवा झाली, आता तुम्ही तुमच्या काही अनुभवांचं कथन करा. त्यावेळेला ती मंडळी कथनानंतर काही भजनेही म्हणत असत, काही जण स्तोत्र पठण करत असत. ते लक्षामध्ये होतंच ना आमच्या. त्यामुळे आम्ही सुद्धा
ज्यांनी आम्हाला आसरा दिला असेल त्या घरच्या लोकांना विचारायचो की तुमचे उपास्य दैवत कोणते आहे. जर त्यांनी शिव असं सांगितलं तर तिथे शिवमहिमेचा पाठ करत असू वगैरे वगैरे. एका बाईंनी तर आम्हाला असं एकदा सांगितलं होतं की त्यांनी नुकतंच घर बांधलं आहे आणि त्यामुळे म्हणजेच बरेचसे पैसे खर्च करावे लागल्यामुळे, अर्थात घर पाव बांधून आपल्याला माहिती आहे त्यांना पैशाची तीव्र चणचण भासत असे. झालं काय की त्या बाईने आम्हाला अगदी स्पष्टपणे विचारलं की ही जी थोडीशी स्वखुशीने का होईना पण स्वीकारलेली आर्थिक कोंडी आहे, म्हणजे EMI भरायला लागतो वगैरे, त्यातून मुक्त होण्यासाठी एखादा मार्ग तुम्ही आम्हाला सुचवू शकता काय. तेव्हा आम्ही त्यांना लगेच श्री सूक्ताच्या उपासनेची माहिती दिली. एवढेच नव्हे तर प्रथम पुरुष सूक्ताचा व नंतर 16 वेळा श्री सूक्ताचा आणि शेवटी पुन्हा एकदा पुरुष सूक्ताचा असे पाठही आम्ही त्यांच्या घरी केले. त्याचबरोबर त्यांना इतरही काही गोष्टी करायला सुचवल्या. त्यावेळी त्या बाई इतक्या प्रसन्नचित्त झाल्या की बस. आणि खरंच आमची परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर आम्ही परतीच्या मार्गावर असताना जेव्हा त्या गावी पोचलो होतो तेव्हा 2 मिनिटासाठी म्हणून का होईना पण आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांची भेट घेतली. तेव्हा त्या बाईंनी अगदी आवर्जून आम्हाला सांगितलं की त्या तेवढ्या छोट्या काळात सुद्धा त्यांच्या बऱ्याचशा आर्थिक अडचणी दूर झाल्या होत्या. अर्थातच ते तर त्यांच्याच उपासनेचं फळ होतं. आमच्याकडून त्यांना ती उपासना सुचवली गेली एवढंच काय. ते डॉक्टरने जरी औषध प्रिस्क्राईब केलं तरी पेशंटने ते औषध नीटपणे योग्य त्या प्रमाणात योग्य त्यावेळी घेतलं तर पाहिजे ना. ती तितकंच महत्त्वाचं आहे ना. कारण असं केलं तरच तो पेशंट त्या प्रकारच्या दुःखामधून मुक्त होणार असतो ना. म्हणजेच त्या बाईंनी जी उपासना केली त्याचं ते फळ होतं. आम्ही फक्त ती उपासना त्यांना सुचवायला निमित्त झालो होतो एवढंच काय. ते पण अशा प्रकारे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या तऱ्हेने आम्ही त्या लोकांच्या ऋणामधून उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, हे मात्र नक्की. आता शूलपाणी पहाडीबद्दल मला एक मुद्दा असा आठवला. आता पूर्वी झाडी म्हणायची, शूलपाणी झाडी, पण आता झाडी खूप कमी झाली पूर्वीपेक्षा, पण पहाडी मात्र आहे. या भागातून वाटचाल करताना आम्ही आमचं सामान उचलण्यासाठी आणि आम्हाला मार्गाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून अशी योजना केली होती की 3 वाटाडे कम कुली असं घेतलं होतं. ते ज्या वेळेला त्या भागातून यात्रेकरून नेत असतात त्यावेळेला सगळ्या यात्रेकरूंना एकाच वाटेने नेलं तर त्या वाटेची खूपच झीज होईल हे लक्षात घेऊन निरनिळ्या परिक्रमावासींना त्यांची चालण्याची चढ चढून जाण्याची कुवत बघून एकाच ग्रुपमध्ये असलेल्या लोकांना सुद्धा वेगवेगळ्या वाटांनी पुढे नेत असत. कारण पुढे काही काळानंतर सर्व वाटा एकत्र येतच असतात, त्यामुळे कोणाची चुकामुक ताटातूड वगैरे होण्याचा काही संबंध नसतो. आता तो शूलपाणी नावाचा भाग पार करेपर्यंतच्या 6-7 दिवसाच्या काळात मी मोजल्याप्रमाणे वेगवेगळ्या उंचीचे आणि असे संख्येने एकूण जवळजवळ 70 पहाड टेकड्या आमच्याकडून ओलांडले गेले. आता हे बघा की घरी असताना आमच्या पार्किंगपासून ते टेरेसपर्यंतच्या सुमारे 70 पायरे मी कधी एका दमामध्ये चढून गेलो नव्हतो. मग तिकडे ही एवढी पहाडी कशी चढून गेलो बरं. त्यावेळी याची अगदी खात्रीच पटते की हे सर्व आपण चढलो नाही बरं. सद्गुरूंनी मैयांनी आपल्याला जी काही ताकद दिली त्याच्या आधारावरच आपण हे सगळं करू शकलो. आणि जेव्हा याची खात्री होते की आपल्यावर असलेल्या त्यांच्या कृपेमुळेच हे सारं पार पडू शकत आहोत तेव्हा मात्र आपण त्या कृपेमुळे अगदी दबून जातोच आणि पुढे आणखीनच नम्र होऊन परिक्रमेची वाटचाल करू लागतो. त्यातही काय झालं की माझ्या वाटेला एकदा जो भाग आला होता त्या वाटेने पुढे जाताना माझ्या असं लक्षात आलं की त्या वाटेची रुंदी खूपच कमी, म्हणजे अगदी जेमतेम एका शेजारी एक अशी 2च पावलं मावतील एवढ्याच रुंदीची ती पायवाट आहे. म्हणजे डावीकडे डोंगर, मध्ये पायवाट आणि उजवीकडे दरी. आता ते दरीची खोली किती आहे, 20 फूट का 200 फूट का 2000 फूट, याच्याबद्दल विचार करण्यात काहीच अर्थ नाही. पडलो तर काय व्हायचं ते होईल ना, त्यामुळे त्या विचारांकडे दुर्लक्षच केलेलं बरं. आपण त्या पायवाटेवरून आपला तोल सांभाळून जाणं एवढंच आपल्या हाती असतं. लक्ष दरीच्या खोलीकडे न ठेवता पाऊल वाटेकडे ठेवणं हे महत्त्वाचं. तिथून जाताना आम्हाला आमच्या मार्गदर्शकाने असंही बजावलं होतं की अनपेक्षितरित्या दुर्दैवाने म्हणा हवं तर, पण तुम्हाला काही त्रास झाला तर कृपा करून ओरडू नका, किंचाळू नका. कारण आपल्या परिचित अशा व्यक्तीचा जरी तो आवाज नसेल तरीही दुसऱ्याच्या ओरडण्यामुळे किंचाळण्यामुळे कोणाचे तरी लक्ष विचलित झाल्याने ती व्यक्ती अशा अवघड मार्गाने चालत असताना दचकून पडण्याचा धोका असतो. तर मी जेव्हा अशा एका मार्गावरून चाललो होतो तेव्हा एका वळणानंतर पुढे माझ्या असं लक्षात आलं की अरेच्या ह्या पुढील पायवाट्याचा काही भाग तर खचला आहे आणि जेमतेम केवळ एकच पाऊल ठेवता येईल एवढीच पाऊलवाट शिल्लक आहे.
ती पाहून मी क्षणभर थबकलोच, कारण आता त्या ठिकाणून परत मागे पण जाता येण्याची शक्यता नव्हती. आणि मला तर अशी ही भीती वाटली की आता आपल्याला या मार्गाने नीट जाता आलं नाही तर आपला जीव जाणार. पण पुढच्याच क्षणी असं जाणवलं की अरे, मी असे काय विचार करतोय, मला जीवाच्या पार्टीत राहायचंय का शिवाच्या? आणि मला तर शिवाच्या पार्टीत राहायचं असल्याने ही जीवाची भीती सोडून शिवाची, नामाची, सद्गुरूंच्या वचनांची, शास्त्रवचनांची कास धरून, म्हणजे त्या सगळ्यांचं स्मरण करूनच आपल्याला पुढे जायला पाहिजे. आणि मग भगवत नाम स्मरण करीत करीत इतक्या विलक्षण वेगाने मी तो भाग पार करू शकलो की तो भाग कधी संपला ते तर मला कळलंच नाही. आता पुढे गेल्यानंतर आमच्या बरोबरच्या एका मुलीने, तिचं नाव सुरुचिताई, तिला अशाच प्रकारचा अनुभव आला तर त्याबद्दल सांगितले. ती पण अशाच एका वाटेवरून जाताना अगदी कलंडली होती, जवळजवळ पडलीच होती म्हणा ना. पण तिच्याही लक्षात आले होती की ओरडायचं नाही, किंचाळायचं तर नाहीच नाही. आणि पुढच्या क्षणाला तिला तर असंही जाणवलं की आपल्याला कोणीतरी अगदी व्यवस्थितपणे आधार देऊन पुन्हा नीट उभंही केलं आहे, खाली पण पडू दिलेलं नाहीये आणि आधार देऊनच पुढेही आणलंय. तिने आश्चर्याने मागं वळून पाहिलं तर तिला तिचे सद्गुरूच दिसले. त्यांचं दर्शन झालं. याला म्हणतात आपल्या सद्गुरूंवरची अफाट निष्ठा. पुढे कालांतराने यात्रेच्या पुढच्या एका टप्प्यामध्ये असताना मला असा अनुभव आला की त्या दिवशी माझ्याकडून जे काही खूप वेळ भगवंत नामस्मरण झालं त्यामुळे नक्कीच काहीतरी शुद्धीकरण झालं असणार. कारण पुढे चालत असताना जसं आपण बघतो की एका लग्नाच्या वरातीच्या वेळेला त्या वरातीच्या पुढे काही लोक शोभेच्या दारू कामाचा भाग म्हणून भुईनळे लावत असतात, तर काही लोक हातातही भुईनळे घेऊन चालत असतात, किंवा काही जण तर तोंडामध्ये पेट्रोल घेऊन त्याची चूळ भरताना थोड्या लांब अंतरावर मशालीने तो पेट्रोलचा फवारा पेटवतात सुद्धा. असे प्रकार पाहायला मिळतात. मला मात्र त्यावेळेला चालताना असं जाणवलं, कारण मी मनाच्या इतक्या प्रफुल्लित अवस्थेत चाललो होतो की माझ्या मुखामधून ज्या वेळेला त्या गुरुमंत्राचे एक एक अक्षराचे उच्चारण होत होते त्यावेळेला तो शब्द असा मुखावाटे बाहेर पडून त्याचा एक प्रकारचा जणू स्फोट होत होता आणि त्यातून ते अक्षर प्रतीत होत होतो आणि प्रचंड उजेड पडत होता. अशा तऱ्हेने दिवाळी करीत मी माझी वाटचाल करत होतो. आणि थोड्याच काळाने मला असंही जाणवलं की तो रस्ता, ती पायवाट जरी कितीही खडतर म्हणजे उंच सखोल किंवा खड्ड्यांनी भरलेली वगैरे असेल तरी माझ्यासाठी जणू अक्षरशः एखादं रेड कार्पेटच अंथरलंय अशी परिस्थिती होती. आणि त्याच्यावरून चालण्याचं सौभाग्य मला मिळत आहे. इतके सहजतेने ती वाटचाल माझ्याकडून झाली. आणि तसं होत असताना माझे गुरु आणि त्यांचेही गुरु या दोघांचेही मला माझ्या दोन्ही बाजूंना दर्शन झालं. म्हणजे एखाद्या लहान मुलाला नुकतंच चालता येऊ लागला असताना त्याचे आई बाबा, आजी आजोबा जसं त्याच्या चालण्याच्या मार्गाच्या कडेला उभे असतात आणि त्या मुलाला ये ये असं म्हणत असतात, त्याच्या चालण्याच्या क्रियेला प्रोत्साहन देत असतात, त्याच्या वाटेतील खेळणी किंवा इतर कोणतीही अडचण दूर करत असतात, त्याची मला आठवण झाली की अशा प्रकारे हे सद्गुरू जर माझ्या मार्गामधील अडथळे दूर करत असतील, कारण आता मला ते दिसले, त्यांच्या उपस्थितीची मला जाणीव झाली, तरी ते सदैव माझ्याबरोबर आहेतच. त्यामुळे मार्गामध्ये येणाऱ्या अडचणींबद्दल किंवा पुढे येऊ शकतील अशा माझ्याच काल्पनिक अडचणींबद्दल की ज्या मी कोणाकडून ऐकल्या असतील किंवा कुठेतरी वाचल्या असतील त्यांच्याबद्दल विचार करण्याचे आपल्याला काहीही कारण नाही. कारण आपण फक्त आपल्या त्या सद्गुरूंच्या वचनांचं स्मरण करीत राहावं एवढी शिकवण मला त्या प्रसंगातून, दृश्यातून, अनुभवामधून मिळाली हे नक्की. आणि त्यामुळे मला त्या वचनांच्या स्मरणासाठी, ती आचरणात आणण्यासाठी आणखी बळही मिळाले. हरिओम. नर्मदे हर, नर्मदे हर.